नमस्कार, मी आकाश जाधव. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण आपापला काही ना काही संकल्प करत असतो. सोबतच बऱ्यापैकी विद्यार्थी जे आहेत ते आर्ट्सचे असोत, सायन्सचे असोत, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग हे विद्यार्थी हळूहळू करिअर प्रोग्रेशनच्या हिशोबानं आपल्या नवीन काही ना काही आपण स्टार्ट करावं त्या हिशोबानं पाहतात आणि त्यातल्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स हा बँक एक्झामच्या तयारीला असतो. त्या पाठीमागचं कारण आहे की एक्झाम IBPS घेते, त्यामुळे एक्झाम ट्रान्सपरंट पद्धतीने होते, एक्झामची प्रोसेस फास्ट आहे. वर्षातून 1 किंवा 2 किंवा 3 एक्झामची संधी न मिळता वर्षातून साधारणतः 30 ते 40 किंवा 30 जवळपास एक्झाम जे आहेत ते कमीत कमी 25 ते 30 एक्झाम आणि जास्तीत जास्त 40 एक एक्झाम ह्या वर्षातून द्यायला मिळतात. सगळ्या एक्झामचा सिलेबस जो तो सारखा असतो. तर ह्या वेगवेगळ्या कारणांमुळं विद्यार्थ्यांची डिमांड जी आहे ती ह्या एक्झामकडे आणि त्यातल्या त्या जानेवारी महिन्यामध्ये जास्त असते. तर हा सगळा पार्ट आपल्याला आता सध्याला आपण जी बॅच स्टार्ट करतोय 10 जानेवारीपासून, तर त्याची सगळी माहिती मी सध्याला तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी आकाश जाधव. आता ही आपली बॅच जी आहे ह्या वर्षभरापासून आपण स्टार्ट करत असताना ह्या बॅचच्या सिरीजला नाव दिलेलं आहे प्रारंभ बॅच 1. ह्याच्यानंतर जी असेल ती प्रारंभ बॅच 2, 3, 4, 5 या पद्धतीने असेल. 10 जानेवारी बॅच स्टार्ट होईल. बॅच सकाळी 7 ते 12 ह्या वेळेमध्ये स्टार्टिंग डे 1 पासून ते शेवटपर्यंत ह्या पद्धतीनं 4 महिने चालेल. तर बॅचचा कालावधी 4 महिन्यापासून ते जवळपास 4.5 महिन्यापर्यंत जातो. बॅचमध्ये आपण क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, बँकिंग आणि सोबत ॲग्रिकल्चर जे विद्यार्थी त्यांचे ॲग्रिकल्चर हा सगळा पॅटर्न जो सगळा जो पार्ट आहे तो विद्यार्थ्यांना ऑफलाईन मोडमध्ये शिकवण्यात येईल आणि बॅच संपल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना तोच पार्ट त्यांना ऑनलाईनमध्ये सुद्धा शिकता येईल. तर ऑफलाईन प्लस ऑनलाईन हायब्रिड मॉड्यूलवर आपण सध्या या पद्धतीने करतोय, पण पहिले 4 महिने बॅचचे हे कम्प्लिटली ऑफलाईनच असतील. तर ह्या पद्धतीनं आपली बॅच असणार आहे. बॅचमध्ये सगळे फॅकल्टी जे आहेत, इनफॅक्ट मी तर म्हणेल सध्याला, आणि हे म्हणताना मला कसलाही संकोच नाही आहे की महाराष्ट्रातली सध्याला सगळ्यात बेस्ट टीम जी आहे ती तुम्हाला शिकवणार आहे. 1 बाय 1 पुढे आल्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक तुमचे जे डाऊट्स असतील ते डाऊट्स क्लिअर करतो. पण पहिल्यांदा आपले जवळपास सध्याला 7,500 प्लस सिलेक्शन्स आहेत. मी आधीच्याही व्हिडिओ सांगितलेले आताही सांगतो, जर मागच्या 10-15 वर्षाचा बँक एक्झामचा इतिहास लिहिला गेला तर मला असं वाटतं तो विदाऊट संकल्प एज्युकेशन अपुरा असेल. रिझन सगळ्यात महत्त्वाचं, बँक एक्झामबद्दलची माहिती किंवा त्याच्याबद्दलची माहिती साधारणतः इकडे आपण जसं चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो तसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम हे संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून जे ते झालेलं आहे. संकल्प एज्युकेशनचे 10 वर्ष पूर्ण होऊन 11वं वर्ष सध्याला सुरू आहे आणि ओव्हरऑल निकालसुद्धा तेवढेच स्ट्रॉंग आहेत. आपले 2000 प्लस ॲग्री ऑफिसर, 4000 प्लस क्लरिकल आणि 1000 प्लस ऑफिसर्स आतापर्यंत वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकांमध्ये जॉईन आहेत. जर यामध्ये प्रायव्हेट बँकांचा आकडा ॲड केला तर आकडा 10,000 प्लस असू शकतो. आपण पुढे येऊयात. हे सध्याच्या आत्ता झालेले एक्झाम्स आणि आत्ता झालेले एक्झामचे निकाल, रिसेंट निकाल, त्यामध्ये LIC EDOचा निकाल 100 प्लस विद्यार्थ्याचा हा महाराष्ट्रातून नाही भारतातून एकमेव अशी इन्स्टिट्यूट होती जी संकल्प त्या माध्यमातून अप्लाय झालेले आहेत. थोडा अजून पुढे हे ऑफलाईन आपलं कॅम्पस आहे. शहराच्या छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती भागात पैठण गेट नावाच्या एरियामध्ये आहे. तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असल्यास तुम्ही गुगलवर जरी संकल्प एज्युकेशन टाकलं तर तुम्हाला इथपर्यंत इझिली पोहोचता येईल. जे विद्यार्थी बाहेरगावून येतील त्यांच्यासाठी. तर ही आपला ऑफलाईन कॅम्पस आहे. ऑफलाईन कॅम्पसची बिल्डिंग सोबत हे ऑफिस एरिया, काउन्सिलिंग केबिन, तिथून पुढे आपण बघितलं तर हे क्लासरूम कम्प्लिटली डिजिटल आहेत. तुम्हाला त्यानंतर रीडिंग रूम लगेच वरच्याच मजल्यावर तिथले तर रीडिंगची व्यवस्था आहे, सो दॅट बॅच आणि रीडिंग हे लगेचच्या लगेच करता यावं. मुलांसाठी सुद्धा एक सेपरेट रीडिंग आहे. मुलींच्या रीडिंगची कॅपॅसिटी जवळपास 60-70 आहे. मुलांच्या रीडिंगची कॅपॅसिटी अराउंड 110-120 आहे. तर तुमच्या या फीसमध्येच तुम्हाला रीडिंगची सुद्धा फॅसिलिटी जी आहे ते मिळणार आहे. सर ऑफलाईन बॅच बेसिकपासून होईल का? तर बिलकुल 1-2 पासून बॅच होणार आहे. अर्थात 10 जानेवारीपासून तुम्ही ते बघू शकतात. पहिले 15 दिवसामध्ये किंवा पहिल्या 7-8 दिवसामध्ये शक्य असेल तर लवकरात लवकर या. 10 तारखेपासून 17, 18, 20 पर्यंत आले तरी चालेल, पण जेवढं लवकर आलं तेवढं लगेच आपल्याला सिलेबसला गो हेड जे ते करता येतं. डेमो लेक्चर करता येतील का? तर 10 पासून ते 13 पर्यंत 10, 11, 12, 13 हे 4 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर जे ते करता येतील. सर जुन्या विद्यार्थ्यांना किंवा लाईफ टाईम ॲडमिशन अशा विद्यार्थ्यांनी बॅच अटेंड करता येईल का? जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांच्या केसमध्ये खूप मोठा गॅप पडलेला आहे आणि ज्यांना पुन्हा एकदा बँकिंग स्टार्ट करायचं आहे अशांनी निश्चित ह्या बॅचपासून जे ते स्टार्ट करता येईल. आणि जे नवीन विद्यार्थी यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे, फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे किंवा ग्रॅज्युएशन संपलं आता बँकिंग करायचं आहे, अशा सगळ्यांसाठी साधारणतः ही बॅच जी ते असणार आहे. होतं असं की विद्यार्थी बँकिंग म्हणलं की त्याला असं वाटतं फक्त कॉमर्ससाठी आहे की काय, ह्याच्यासाठी इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आर्ट्स,
सायन्स, कॉमर्स, ॲग्री, इंजिनिअरिंग अर्थात एनी ग्रॅज्युएट ह्या एक्झामला चालतो. सो ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच, आता बॅचमध्ये आपले भरपूर ऑनलाईन विद्यार्थी आहेत. इनफॅक्ट आपला ॲप जे आहे ते जवळपास 30,000च्या आसपास 30,000 प्लस विद्यार्थी, पेड विद्यार्थी हे ॲप जे आहेत ते आपला वापरतात. त्याशिवाय फ्री विद्यार्थीसुद्धा आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की ऑनलाईन बॅच केलेली आहे, फॅकल्टी बाकी सगळ्या गोष्टी आवडल्यात, पण मला ऑफलाईनमध्ये करायची आहे, तर ते विद्यार्थी येऊन ऑफलाईनमध्ये करू शकतात. लॉकडाऊन सतराची परिस्थिती प्लॅन बी काय असेल तर आता सध्या तसे चान्सेस वाटत नाही आहेत. पण आपल्याकडे सगळा डिजिटल इक्विट आपण लॉकडाऊन म्हणजे ह्या कोविडच्या आधीपासून आपल्याकडं मला वाटतं महाराष्ट्रातली एकमेव इन्स्टिट्यूट होती ज्यांच्याकडे स्वतःचा ऑनलाईन सेटअप होता. सर IBPS SO ॲग्रीची तयारी ह्याच फीसमध्ये होतं बिलकुल. IBPS ॲग्री SO मॉक इंटरव्ह्यूचा कॉल तुम्हाला कधीही येऊ, पहिल्या 4 महिन्यात येऊ, 1 वर्षांतर येऊ, 2 वर्षांतर येऊ, 3 वर्षांतर येऊ, ती जबाबदारी संकल्प एज्युकेशनची असणार आहे. थोडंसं पुढे आपण जर पाहिलं पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी असेल, पुढची ऑफलाईन बॅच ही फेब्रुवारीमध्ये असेल. पुढच्या महिन्यात दर महिन्याला एक बॅच स्टार्ट होते. आणि पुढची ऑनलाईन बॅच जी आहे ती 24 जानेवारी असेल. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन येता येत नाही पण ऑनलाईन करायचं आहे ते 24 जानेवारीपासून आपल्या प्रथम ॲपवर हे करू शकतात. ह्या बॅचमध्ये इनफॅक्ट जे विद्यार्थी करतायत मला असं वाटतं त्यांनी 1 इयरसाठी आपल्याकडे थांबावं, सो दॅट निकाल येण्यासाठी खूप पूरक गोष्टी त्या गोष्टी याच्यामध्ये करता येतात. ज्यामध्ये संध्याकाळी 5:30च्या वेळेला जनरल अवेअरनेसची ॲक्टिव्हिटी असते, अतिसर घेतात, मुलांचं डिस्कशन घेतात, जी बॅच संपल्यानंतर विद्यार्थी करू शकतात. ॲग्रिकल्चरची डिस्कशनची जी ॲक्टिव्हिटी आहे ती सतीश सर घेतात. सोबत विद्यार्थ्यांना जनरल अवेअरनेस, पाठ करून घेणे हे जे काम आहेत ते योगेश सर आणि राम सरांच्या माध्यमातून होतं. ओल्ड स्टुडंटला अजून काही मेन्सची ॲक्टिव्हिटी असतील, मॉक टेस्टची ॲक्टिव्हिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोबत करून घेता येतात. सर आजूबाजूला हॉस्टेल किंवा मेस किंवा रिडिंग सुविधा आहे का, तर आपला जो पार्ट आहे ओल्ड सिटीचा पार्ट असल्यामुळं ह्या त्या आपल्या बिल्डिंगपासून म्हणजे जो क्लासची बिल्डिंग आहे त्याच्या जवळपास एक 500 मीटर परिघामध्ये बघितल्या तर तुम्हाला कमीत कमी 20-25 हॉस्टेल, 20-25 मेस आणि 20-25 रिडिंग ह्या मिनिमम तुम्हाला दिसतील. तर तिथे तुम्हाला अशा गोष्टींची कमी बिलकुल जाणवणार नाही. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरसाठी 9762441100 किंवा 9545622622 नंबर दिलेला आहे. ह्या वर्षीचे आपले निकाल आहेत. स्टेट बँकेमध्ये आपले 25+ PO झालेले आहेत. ग्रामीण बँकांचे सुद्धा निकाल थोड्याच दिवसामध्ये येतील आणि तो सुद्धा एक ह्यूज आकडा आपला असणार आहे. ग्रामीण बँकेचे सध्या विद्यार्थ्यांना कॉलिंग करून आणि बाकी सिलेक्टेड विद्यार्थ्यांची यादी बनवणं चालू आहे. ग्रामीण बँकेचे सध्या 1 तारखेला निकाल लागले आहेत, ते पण तुमच्यासमोर लवकरच ठेवतो. महाराष्ट्रात मला असं वाटतं हे एकमेव इन्स्टिट्यूट ज्यांचे डबल डिजिटमध्ये SBI PO आहेत. SBI POच्या शिवाय जर तुम्ही बघितलं हे SBI PO आहेत ह्या वर्षीचे, सोबत हे न्यू इंडियामधले AO आहेत. सॉरी SBI PO मागच्या वर्षीचे आहेत, पहिल्यांदा ह्या वर्षीचे होते, मागच्या वर्षीचे. नाबार्ड DA मध्ये आपले 5 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. हे ग्रामीण बँकेचे मागच्या वर्षीचे आहेत. ह्या वर्षीचे निकाल मी तुम्हाला मोजून 1-2-3 दिवसामध्ये अपडेट करून देतो. कर्नाटका बँकेमध्ये निकाल आहेत. तिथून पाहिलं तर फॅकल्टीने बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. जे विषय असणार आहेत क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA कम्प्युटर. यामध्ये क्वांटला मी आकाश जाधव, माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर असतील. रिझनिंगला अमोल पाटील सर आहेत. इंग्लिशची तुमची जी बॅच आहे ती क्षितिज भालेराव सर पहिल्यापासून शेवटपर्यंत घेतील. GA साठी निखिल डांगे सर हे बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेस, करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे तो आतिश शिंदे सर तुमचे पाहतील. ॲग्रिकल्चरची फॅकल्टी प्रशांत डोले आणि सतीश जगताप आहे. इंटरव्ह्यूचा जो पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं संकल्पचा X फॅक्टर जो आहे तो क्वांट आणि इंग्लिशच्या शिवाय इंटरव्ह्यू हा आहे. कारण की इंटरव्ह्यूमध्ये महाराष्ट्रात काय भारतातही कुणाकडे एवढी मोठी टीम नाही. यामध्ये अभिषेक गायके सर आहेत, त्यांचे स्वतःचे निकाल थोड्याच वेळात मी सांगतो. निखिल डांगे सर आहेत, मागच्या 2 वर्षामध्ये भारतात सगळ्यात जास्त बँक एक्झामचे इंटरव्ह्यू कोणी घेतले असतील तर निखिल सरांनी घेतलेले आहेत. जयंत सर आहेत, समीर देशमुख सर आहेत, आपल्याकडे पूर्वा मॅडम आहेत. एक मोठी फळी मॉक इंटरव्ह्यूसाठी आपल्याकडे तयार आहेत. शक्यतो होतं कसं की विद्यार्थी खूप वेळेस विचार करताना अचानक दुसरीकडे गेला तर कळत नकळतपणे इंटरव्ह्यूसाठी त्याला संकल्पकडे यावंच लागतं. ते होऊ नये त्यामुळं पहिल्यापासून तुमच्या प्री मेन्सपासून ते इंटरव्ह्यूपर्यंत सगळी इत्यंभूत तयारी तुम्ही इथेच करावी असा माझा आग्रह आहे. थोडंसं पुढे या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर आम्हाला शिकवणाऱ्या या फॅकल्टीमध्ये फॅकल्टीचे स्वतःचे सिलेक्शन आहेत का, तर सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो याच्यामध्ये जेवढ्या फॅकल्टी आहेत ह्या फॅकल्टी एकीकडे आणि महाराष्ट्रातील इतर सगळ्या कोचिंगच्या फॅकल्टी दुसरीकडे जर आपण टाकल्या तर ह्या फॅकल्टीचे स्वतःचे निकाल आणि महाराष्ट्रातील, मी संभाजीनगरमध्ये म्हणत नाही, महाराष्ट्रातील इतर सगळ्या फॅकल्टी आणि त्यांचे निकाल जर आपण बघितले तर याच्यामध्ये फॅकल्टीचे निकाल महाराष्ट्रातील इतर फॅकल्टीच्या निकालांपेक्षा
कमीत कमी दुपटीपेक्षा जास्त असतील साधारणतः. तर प्रत्येकाने सांगण्याचा मुद्दा आहे की प्रत्येकाने आपापल्या फील्डमध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे. मी आकाश जाधव माझं बँकिंगमध्ये 7 बँकांमध्ये 2 वेळेस SBI PO आणि 5 वेळेस IBPS PO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. SSC CGIचा ऑर्डिनरी रँक 50 होता. इन्शुरन्समध्ये युनायटेड इंडियन इन्शुरन्समध्ये माझं AO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. आणि MBAमध्ये काही वेळेस माझं कॅटमध्ये क्वांट ह्या सेक्शनला म्हणजे माझ्या विषयात 99% प्लस आणि त्यातलं भारतातलं टॉप 5 पैकी कॉलेज FMS दिल्ली मिळालेलं आहे. माझ्यासोबत अभिषेक गायके सर आहेत. त्यांचंसुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2 वेळेस PO आणि IBPS PO म्हणून 2 वेळेस, LIC ऑफ इंडियामध्ये AO, नॅशनल इन्शुरन्समध्ये AO, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑल इंडिया रँक 6 आणि सोबत SSC CGLमध्ये ऑल इंडिया रँक 49. तर मला असं वाटतं इथेच सगळ्या गोष्टी आल्या. जे विद्यार्थी ॲग्रिकल्चर करतायत, ॲग्रिकल्चरची महाराष्ट्रातील दी बेस्ट फॅकल्टी ज्यानं एक्झामचा लागोपाठ 3 वेळेस साधारणतः क्रॅक करून तीच AFOची एक्झाम ज्या 3 वर्षात पॅटर्न सगळ्यात वियर्ड होता त्या 3 वर्षात 2019, 20, 21 3 वेळेस क्रॅक करून मला असं वाटतं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. 2019मध्ये पंजाब सिंध बँक, 2020मध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आणि 21मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा वेळा त्यांनी कन्झिक्युटिव्ह तिन्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्हीसुद्धा बँकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या ते फुल टाईम साधारणतः संकल्पमध्ये बँकिंग शिकवतात आणि फुल टाईम साधारणतः ह्याच कोर्सेसमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. थोडंसं पुढे अमोल पाटील सर त्यांचंसुद्धा स्वतःचे सिलेक्शन्स आहेत. रिझनिंग विषय जे आहेत ते अमोल पाटील सर मागच्या 5 वर्षापासून शिकवतात. क्षितिज भालेराव सर इंग्लिश, कारण की हा महत्त्वाचा पार्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन किंवा मॉक टेस्ट त्यांना देताना पाहिलं असेल ते कोणत्याही एक्झाममध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतात. IBPS क्लर्क एक्झाममध्ये 30 पैकी 30, RBI असिस्टंटला 30 पैकी 30, सेबी ग्रेडेला 25 पैकी 25 आणि SSC CGLला 50 पैकी 50 ह्या पद्धतीने मार्क त्यांनी घेतलेले आहेत. आता सध्याला ऑफलाईन स्पेसमध्ये जर तुम्ही इथे संभाजीनगरमध्ये चौकशी केली तर सगळ्यात बेस्ट फॅकल्टी तुम्हाला क्षितिज भालेराव सर हेच नाव तुमच्यासमोर येईल. थोडंसं पुढे या साधारणतः ह्या बॅचबद्दलची डिटेल्स आहेत. हाच पार्ट मला ह्या माध्यमातून जे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर इन्स्टिट्यूट निवडताना आम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहाव्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ऑफलाईन करतायत फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल पाहिजे, तिथे जागावर अवेलेबल पाहिजे. फॅकल्टी जर हे सांगतोय की मी अवेलेबल नाही, तुम्ही फोनवर ह्या गोष्टी विचारा, तर मला असं वाटतं तो तुमच्यासोबत अन्याय आहे. कारण की तुम्ही तुमचं घर सोडून तो ऑफलाईन तुम्हाला तिथला फिजिकल प्रेझेन्स फॅकल्टीचा मिळावा त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळं फॅकल्टी तुमच्यासाठी क्वांट असो, रिझनिंग असो, इंग्लिश असो, GA असो, ॲग्री असो, ह्या सगळ्या फॅकल्टी जागावर उपलब्ध पाहिजेत. दुसरं महत्त्वाचं गोष्ट इंग्लिशची फॅकल्टी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहतो. स्पेसिफिकली आपल्याकडे एक्झाम देणारा जो भरपूर क्राऊड आहे तो ग्रामीण भागातून आलेला आहे आणि तसं आलेला असल्यामुळे त्याला मेन प्रॉब्लेम इंग्लिशच्या कट ऑफचा होतो. त्यामुळे इंग्लिश हा विषय साधारणतः तुम्ही डेमो घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करून त्याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ओव्हरऑल वातावरण, रिझल्ट ह्या सगळ्या गोष्टी ह्यासुद्धा मॅटर करतात. ह्या सगळ्या गोष्टींची चाचपणी करून आणि डेमो करून त्याच्यानंतरच तुम्ही साधारणतः कुठे तुम्हाला कोचिंग करायची आहे ह्या गोष्टीबद्दलचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. 10 जानेवारीपासून बॅच स्टार्ट होते. जर तुम्ही हा व्हिडिओ 11, 12, 13, 14, 15 तारखेला पाहिला असेल प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही पहिल्या 8-10 दिवसामध्ये कधी येऊ शकतात. आल्याच्या नंतर जो काही पार्ट तुमचा समजा थोडासा मिस होतोय त्याचं एक्स्ट्रा घेण्याचं काम मी करून घेईल आणि सोबत त्याच्याबद्दल कसं काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगून देईल. तर जर तुम्ही 10 पासून 20 पर्यंत हा व्हिडिओ पाहिला नो प्रॉब्लेम, तुम्ही येऊ शकतात. आणि नंतर असं वाटलं की पुन्हा नवीनमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, तुम्ही नंतर नवीन बॅचमध्ये फेबच्या बॅचमध्ये सुद्धा शिफ्ट होऊ शकतात किंवा जी बॅच आहे त्या बॅचमध्ये पुढे कंटिन्यू करू शकतात. हा एकदम योग्य वेळ आहे तयारीचा, कारण की सगळ्या एक्झाम जे आहेत त्या ऑगस्टपासून ते नोव्हेंबरपर्यंत येतात. तर आताचा वेळ हा जो वेळ आहे हा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने युटिलाइज केला तर मला असं वाटतं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेचा थोडासा पार्ट मिड मेपर्यंत तुमची तयारी झाली की मिड मेपासून ते जून जुलै तुम्ही पूर्ण मेन्सचं प्रिपरेशन सोबत बॅच संपल्यानंतर करू शकतात. आणि नंतर ऑगस्टपासून ज्या ग्रामीण बँकांचं एक्झामचं कॅलेंडर स्टार्ट होतं त्या कॅलेंडरला तयार होऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींचा सारा विचार करा. काही डाऊट असतील तर खाली टिकट लाईनना नंबर चालू आहेत, त्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही डेमो अटेंड केल्याच्यानंतर साधारणतः या सगळ्या गोष्टी कराव्यात. तर एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. धन्यवाद.